जिल्हा परिषदेच्या निवडणुकामध्ये काँग्रेसचाच ट्रेंड राहील अशा पद्धतीचा विश्वास काँग्रेसच्या नेत्यांना आहे। आणि जिल्हा परिषदेमध्ये सत्ता निश्चितपणाने काँग्रेस पक्षाची आणू। धुंदीचा ज्यावेळेस आपल्या नजरेवर पडदा येतो त्यावेळेस सत्य काय हे समजत नाही। 7 फेब्रुवारीला तुम्ही माझ्याकडे आलं तर मी तुम्हाला निश्चितपणाने लातूर जिल्हा परिषदेवर काँग्रेसचा ध्वज फडकलेला दिसेल। लातूर कमळ 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 हे सत्तेची धुंदी होती। भारतीय जनता पार्टीच्या लोकांना किंवा सत्तेच्या मस्तीत जगणाऱ्या लोकांची मस्ती उतरवून लातूरच्या जनतेने दाखवून दिले। आमचा उमेदवार थोडक्या मताने पराभूत झालेला नगराध्यक्ष पदाचा। मला वाटतं जवळजवळ 30-35% लाडक्या बहिणी वगळल्या गेल्या। हे बघा, लातूर जिल्हा परिषदेमध्ये जो काही भ्रष्टाचार सत्ताधाऱ्यांनी माजवला आहे, आज रोज सर्वसामान्य नागरिकाला जिल्हा परिषदेच्या कुठल्या योजना ह्या 4 वर्षामध्ये प्रत्यक्ष मिळाल्या सांगावं। शेतकऱ्याच्या ज्या काही योजना असतात जिल्हा परिषदेमध्ये त्या योजना शेतकऱ्याला मिळत नाहीत। मनमानी कारभार अधिकाऱ्याचा चालू आहे, तो मनमानी कारभार कसा केलेला हे लोकांच्या समोर मांडू। लातूर जिल्हा परिषदेचं बिगुल वाजलेलं आहे। महानगरपालिकेचे निकाल लागलेले आहेत आणि यामध्ये काँग्रेसनं बाजी मारल्याचं पाहायला मिळतंय। मात्र आता चर्चा सुरू झाली आहे जिल्हा परिषदेची आणि या सगळ्यावर बोलण्यासाठी आहेत काँग्रेसचे जिल्हा परिषदेचे निवडणूक मैदानात उतरणारे उमेदवार, कारण त्यांच्याकडून जाणून घेणं गरजेचं आहे, कारण ते निलंग्यातून निवडणूक लढणार आहेत। कशा पद्धतीचं हे सगळं वातावरण होतं आता काँग्रेसनं विजय मिळवल्याचं पाहायला मिळतंय। या ठिकाणी लातूर हा एक ट्रेंड वेगळा आहे। लातूर म्हणजे विलासराव देशमुख आणि विलासराव देशमुख म्हणजे व्यक्ती नसून विचार आहे। म्हणून लातूर शहरामध्ये आज जो निकाल लागला की लातूर शहर महानगरपालिकेमध्ये काँग्रेस आणि वंचित बहुजन आघाडी युती करून आज घवघवीत असं यश पक्षाला मिळालेलं आहे। आणि जे काही महाराष्ट्रामध्ये या लातूर शहरामध्ये जे काही पूर्ण सगळं मंत्रिमंडळ येऊन प्रचार केलं, परंतु एकटे अमित देशमुख सगळ्यांना भारी पडले। आणि हाच लातूर आणि हेच लातूरचा विचार आणि विलासरावजी देशमुख साहेबांचा विचार आहे। आणि आज ज्या पद्धतीचा महानगरपालिकेचा निकाल लागला आणि महानगरपालिकेच्या निकालातून लातूर शहरवासियांनी आणि लातूर जिल्ह्यातल्या नागरिकांनी जो सत्तेचा माज भारतीय जनता पार्टीच्या नेत्यांना होता तो माज उतरवलेला आहे। अर्धा उतरलाय, अर्धा येणाऱ्या जिल्हा परिषदेची निवडणूक लगेच लागलेली आहे। आजपासून फॉर्म नामनिर्देशन भरण्याचा प्रोग्राम लागलेला आहे। त्या मैदानामध्ये राहिलेला माज नक्की उतरवली जाईल। लातूर ची निवडणूक ही महत्त्वाची होती, कारण राज्याचं लक्ष या ठिकाणी होतं। जिल्हा परिषद काय ट्रेंड असं जाईल असं तुम्हाला वाटतंय आणि निलंग्याची काय परिस्थिती असणार आहे? निलंग्यामध्ये नक्कीच माझं गाव निलंगा तालुक्यामध्ये आहे। अंबुलगाव बुजुर्ग माझं गाव आहे, मूळ गाव। परंतु निलंग्यामध्ये ज्या पद्धतीचं राजकारण आज खेळलं जातंय, राजकारण केलं जातंय माननीय संभाजी पाटील निलंगेकरांकडून, की सत्तेच्या धुंदीमध्ये जनतेला ग्रहित धरून ज्या पद्धतीचं राजकारण केलं जातंय ती नक्की या जिल्हा परिषदेच्या निवडणुकीमध्ये मोडीत काढण्याचं काम लातूरचा विचार, विलासराव देशमुख साहेबांचा विचार, शिवाजीराव पाटील निलंगेकर साहेबांचा विचार, चाकूरकर साहेबांचा विचार, दिलीपराव पाटील निलंगेकर साहेबांचा विचार आम्ही निश्चितपणाने जनतेच्या समोर मांडू आणि जिल्हा परिषदेमध्ये सत्ता निश्चितपणाने काँग्रेस पक्षाची आणू। लातूर महानगरपालिका निवडणूक झाली, नगर परिषदांच्या निवडणुका झाल्या। यामध्ये पहिल्यांदा नगर परिषदांच्या निवडणुकीमध्ये ट्रेंड हा भाजपचा पाहायला मिळाला आणि त्यानंतर 50+ नारा देण्यात आलेला होता। काय म्हणताय लातूर कमळ 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 अशा पद्धतीने त्यांनी नारा दिला। मात्र शेवटी जे आहे ते एक वेगळं चित्र लातूरमध्ये पाहायला मिळालं। हे बघा, सत्तेच्या धुंदीमध्ये हे सगळं जे काही तुम्ही जे आता म्हटलात की काय म्हणतंय लातूर कमळ 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 हे सत्तेची धुंदी होती। धुंदीचा ज्यावेळेस आपल्या नजरेवर पडदा येतो त्यावेळेस सत्य काय हे समजत नाही। जसं नगरपालिका नगर परिषदामध्ये ज्या पद्धतीचं राजकारण केलं की तालुका स्तरावर ज्या नगरपालिका नगर परिषदा पंचायती होत्या त्या ठिकाणी त्यांचं प्राबल्य होतं, परंतु लातूर शहरामधलं चित्र हे निश्चितपणाने वेगळं आहे, त्यांना समजलं नाही। आणि लातूरचा वैचारिक दृष्टिकोन आणि जे आता मी नाव सांगितले विलासरावजी देशमुख साहेबांचा विचार असेल, चाकूरकर साहेबांचा विचार असेल, शिवाजीराव पाटील निलंगेकर साहेबांचा विचार असेल, त्या विचाराची विचारधारा जनतेमध्ये आजही कायम आहे। आजच्या निकालावरून त्यांना भारतीय जनता पार्टीच्या लोकांना किंवा सत्तेच्या मस्तीत जगणाऱ्या लोकांची मस्ती उतरवून लातूरच्या जनतेने दाखवून दिले। मला हे सांगा की जिल्हा परिषद निवडणूक आणि नगर परिषदांच्या निवडणुका आणि महानगरपालिकेची निवडणूक या सगळ्यांचा जो ट्रेंड आहे तो वेगवेगळा पाहायला मिळतोय। जिल्हा परिषदेचा ट्रेंड कसा असणार? नाही, हे बघा, निश्चितपणानं ज्या ठिकाणी शहर आहे आणि विधानसभेचा जो आमदार असतो तो शक्यतो शहरामध्ये त्या राहतो, तिथं प्राबल्य असतं।
परंतु प्राबल्य मी म्हणणारच नाही, कारण निलंगा नगरपालिकेचे ज्यावेळेस आपण निकाल बघतो त्यावेळेस काँग्रेस पक्षाचे सुद्धा 8 उमेदवार, तेवढ्या त्यांच्या सत्तेच्या जोरामध्ये सुद्धा 8 उमेदवार निवडून दिलेले आहेत. आमचा उमेदवार थोडक्या मतानं पराभूत झालेला नगराध्यक्षपदाचा. परंतु ग्रामीण भागामध्ये शेतकऱ्याची आज जी काही परिस्थिती सरकारनं केलेली आहे, ज्या पद्धतीचं आता लाडक्या बहिणीची अनेक प्रकरणातून फसवणूक झाली, मला वाटतं जवळजवळ 30-35% लाडक्या बहिणी वगळल्या गेल्या. त्या अशा अनेक फसवणुकीचे जे काही शासनाकडून कार्यक्रम सुरू आहेत ते आम्ही लोकांच्या नजरेसमोर आणून देतोय. म्हणून आज बदल होतोय. आज लातूर शहर महानगरपालिकेमध्ये झाला, उद्या जिल्हा परिषदेमध्ये. आजची मुलाखत तुम्ही जपून ठेवा. निश्चितपणाने मी निवडणुकीला येणाऱ्या 7 फेब्रुवारीला तुम्ही माझ्याकडे आलं तर मी तुम्हाला निश्चितपणानं लातूर जिल्हा परिषदेवर काँग्रेसचा ध्वज फडकलेला दिसेल. सांगा मग कुठले मुद्दे असतील? लाडकी बहीणचे सांगितलं, बाकीच्या सांगतायत, पण या निवडणुकीमध्ये शेतकरी महत्वाचा विषय असणार आहे. इतर कोणत्या मुद्द्यावर लातूर महानगरपालिकेची लातूरची जिल्हा परिषदेची निवडणूक होणार आहे? हे बघा, लातूर जिल्हा परिषदेमध्ये जो काही भ्रष्टाचार सत्ताधाऱ्यांनी माजवला आहे आज रोजी, गेल्या 3-4 वर्षापासून निमित्त ओबीसी आरक्षणाचं करून जे काही एक हाती सत्ता जिल्हा परिषदेचे CEO असतील किंवा महापालिकेचे आयुक्त असतील, नगरपालिकेचे मुख्याधिकारी असतील, यांना हाताशी धरून एक हाती सत्ता चालवणे आणि प्रचंड प्रमाणात भ्रष्टाचार करणे. मला एक सांगा, सर्वसामान्य नागरिकाला जिल्हा परिषदेच्या कुठल्या योजना ह्या 4 वर्षामध्ये प्रत्यक्ष मिळाल्या सांगावं, या सत्ताधाऱ्यांनी सांगावं. मग आम्ही लोकांना सांगतोय की बाबा त्या ठिकाणी आपले प्रतिनिधी नसल्यामुळं आणि तुमचा प्रश्न न उचलल्यामुळं, कोण उचलाला तिथं कोण, म्हणजे पैरवी करण्यासाठी सदस्य असतात, पैरवी न केल्यामुळे लोकांच्या अडचणी निर्माण झालेल्या. शेतकऱ्याच्या धोरणावर, शेतकऱ्याच्या ज्या काही योजना असतात जिल्हा परिषदेमध्ये त्या योजना शेतकऱ्याला मिळत नाहीत. समाज कल्याणच्या योजना असतात, महिला बालकल्याणच्या योजना असतात, त्या ज्या त्या ठिकाणी थांबून आहेत. मनमानी कारभार अधिकाऱ्याचा चालू आहे. तो मनमानी कारभार कसा केलेला हे लोकांच्या समोर मांडू आणि निश्चितपणानं काँग्रेसची सत्ता या ठिकाणी आणण्याचा प्रयत्न करू. भाजप या ठिकाणी घोडदौड करत असताना पाहायला मिळालं. काँग्रेसनं आता जे आहे महानगरपालिकेची निवडणूक जिंकलेली आहे आणि त्यानंतर आता जिल्हा परिषदेच्या निवडणुका येत आहेत. जिल्हा परिषदेच्या निवडणुकामध्ये काँग्रेसचाच ट्रेंड राहील अशा पद्धतीचा विश्वास काँग्रेसच्या नेत्यांना आहे, काँग्रेसच्या कार्यकर्त्यांना आहे. त्यामुळे येणारी निवडणूक, पुन्हा एकदा सांगतो, येणारी निवडणूक पुन्हा चर्चेचा विषय बनणार लातूरची आणि वादळी ठरणार हे मात्र नक्की.